गुड मॉर्निंग फ्रेंड्स. श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपल्या सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व माझ्या भाऊ आणि बहिणींचे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज पुन्हा आपल्यासाठी गणिताची एक नवीन संकल्पना, एक नवीन कॉन्सेप्ट आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तर ती गणिताची कन्सेप्ट आहे की वर्गमूळ काढणे. वर्गमूळ काढणे. आता या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की वर्ग कसा तयार करणे, वर्ग कसा तयार करतात, वर्ग म्हणजे काय, ही संकल्पना मी तुम्हाला स्पष्ट केली आहे. पण आज आपल्याला वर्गमूळ ही संकल्पना शिकायची आहे. तर वर्गमूळ विषयी मी काही आपल्याला बेसिक माहिती देतो, ती समजून घ्या. आता हे जे चिन्ह आपल्याला दिसत आहे, लक्षात घ्या, हे जे चिन्ह दिसत आहे हे वर्गमूळाचे चिन्ह आहे. मग नेमकं वर्गमूळ काढणे म्हणजे काय की या वर्गमूळामध्ये समजा 25 ही संख्या दिलेली आहे, तर 25 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. म्हणजे तुम्ही जर 5 गुणिला 5 केले तर 25 होतात. बघा लक्षात घ्या. मग या 25 चे वर्गमूळ काय आहे? 5. कारण की 25 कोणाचा वर्ग आहे? 5 चा. म्हणजे 25 चे वर्गमूळ काय? मग 25 चे वर्गमूळ काय? 25 चे वर्गमूळ 5 आहे. 25 चे वर्गमूळ काय आहे? 5. अजून दुसरं उदाहरण सांगतो आपल्याला. समजा वर्गमूळामध्ये 49. मग 49 या संख्येचे वर्गमूळ काय किंवा 49 या संख्येचे वर्गमूळ काढा म्हणजे काय? म्हणजे 49 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आपण जर 7 गुणिला 7 केले तर आपल्याला 49 भेटतात. म्हणजे 49 या संख्येचं वर्गमूळ काय आहे? 7. पुन्हा सांगतो, वर्गमूळात दिलेली संख्या ज्या संख्येचा वर्ग असतो, वर्गमूळात दिलेली संख्या ज्या संख्येचा वर्ग असतो त्या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात. बरोबर. मग आता वर्गमूळ म्हणजे काय, वर्गमूळ कसं काढतात हे आपल्याला समजलं. पण याच्याशी संबंधित अजून काही संकल्पना आहे की वर्गमूळ आपण कोणकोणत्या पद्धतीने काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, शाळेत जेव्हा आपल्याला गणिताचे शिक्षक शिकवतील, शाळेत जेव्हा आपल्याला गणिताचे शिक्षक शिकवतील किंवा शिकवतात, तेव्हा वर्गमूळ तुम्हाला ते अवयव पद्धतीने, भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढून दाखवतात किंवा त्या पद्धतीने शिकवतात. आणि त्याच खऱ्या मेथड्स आहेत, त्याच खऱ्या पद्धती आहेत वर्गमूळ काढण्याच्या. पण जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, तर स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचा जास्त वेळ वाया न जाता त्या ठिकाणी ते ट्रिक्सने वर्गमूळ काढत असतात, वर्ग तयार करत असतात. म्हणजे गणितामध्ये ज्या ज्या काही ट्रिक्स असतील किंवा ज्या ज्या काही संकल्पना असतील, त्या संकल्पनांचं उत्तर ते शॉर्टकट पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतात. ते शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढण्याचा एकमेव उद्देश म्हणजे काय, त्यांचा वेळ वाचावा. पण या ठिकाणी आता मी जे तुम्हाला काही वर्गमूळ काढून दाखवणार आहे, ते वर्गमूळ अवयव पद्धतीने काढून दाखवणार आहे. कोणत्या पद्धतीने काढून दाखवणार आहे? अवयव पद्धतीने. तर बघा, पहिलं उदाहरण आपण घेऊ की समजा 784 ही संख्या आहे. 784 ही संख्या आहे. तर आपल्याला जर सांगितलं की 784 या संख्येचे वर्गमूळ काढा, तर काय करा विद्यार्थी मित्रो, 784 इथं लिहा. आता या 784 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे आपण बघायचं. मग समजा दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे जर आपल्याला समजत नसेल, तर या ठिकाणी आपण विभाज्यतेच्या कसोट्या आठवाव्यात. मग आता विभाज्यतेच्या कसोट्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. मग 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 5 ची कसोटी, 6 ची कसोटी, 8 ची कसोटी, 9 ची कसोटी, 10 ची कसोटी, 11 ची कसोटी, 12 ची कसोटी, 13 ची कसोटी आणि 15 ची कसोटी, अशा 10 ते 12 प्रकारच्या विभाज्यतेच्या कसोट्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत.
मग त्या कसोट्यांच्या मदतीने आपल्याला वर्गमूळ काढता येईल. मग आता समजा 784 या संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या आहे? 4. 784 या संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या आहे? 4. मग जर एकक स्थानी 4 ही संख्या असेल तर 100% या संपूर्ण संख्येला 2 ने भाग जातो, म्हणजे 2 ची कसोटी लागू पडते इथं. मग समजा आपण जर इथं 2 ने भाग दिला या संपूर्ण संख्येला, जातो का भाग बघा. आता 2 त्रिक 6, 1 उरला म्हणजे 18 संख्या झाली. 2 नम 18 आणि 2 दुन 4 म्हणजे 2 ने भाग दिला की नाही. पुन्हा बघा 392 संख्या तयार झाली, तर 392 या संख्येच्या एकक स्थानी काय आला? 2. मग पुन्हा 2 ने भाग जातो बघू आपण. 2 1 2 2 1 1 उरला 19 संख्या झाली. 2 नम 18 पुन्हा 1 उरला 12 संख्या झाली. 2 7 12 96 संख्या तयार झाली. मग 196 या संख्येला पुन्हा 2 ने भाग जातो का? कारण एकक स्थानी काय आलेला आहे? 6 आलेला आहे, तर 2 ने भाग जातो. बघा 2 नम 18 1 उरला 2 8 16 98 संख्या तयार झाली. मग पुन्हा एकक स्थानी काय आला? 8. मग पुन्हा या संख्येला 2 ने भाग जातो. बघा 2 चोक 8 1 उरला 2 नम 18 तर 49 ही संख्या तयार झाली. मग आता 49 या संख्येला 2 ने भाग जातो का? पूर्ण नाही, कारण की एकक स्थानी काय आहे? 9. मग या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही. मग इथं 7 ने भाग देऊन बघू. 7 7 49 बरोबर. पुन्हा या 7 ला 7 1 7. समजलं का तुम्हाला? मग आता 784 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. मग हे जे काही 2 2 2 2 7 आणि 7 हे जे काही अवयव आहे हे अवयव आपण लिहून घेऊ. बघा 2 गुणिला 2 2 गुणिला 2 पुन्हा 2 गुणिला 2 गुणिला 7 गुणिला 7. आपण हे सामायिक अवयव लिहून घेतलेले आहेत. मग या सामायिक अवयवांच्या आपल्याला जोड्या तयार करा. ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी आणि ही तिसरी जोडी. मग या सामायिक अवयवांच्या जोड्या तयार केल्यानंतर यांच्यामधून एक एकच सामायिक अवयव घ्या. मग पहिल्या जोडीमधून 2 घेणार, दुसऱ्या जोडीमधून 2 घेणार गुणिला 2 आणि तिसऱ्या जोडीमधून 7 गुणिला 7 येते एकच 7 घेणार आपण. बरोबर. मग बघा 2 दुन 4 आणि 4 7 28 म्हणजे 7000 इथे बघा 7000 नाही 784 या संख्येचं वर्गमूळ 28 आहे. बघा तुम्ही जर 28 गुणिला 28 केलं, आपण जर 28 गुणिला 28 केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 784. मग 784 हे काय आहे? 28 चं वर्गमूळ आहे. तर आपल्याला समजलं असेल असं गृहीत धरतो आणि दुसरं उदाहरण घेतो म्हणजे आपल्याला अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. आजचा आपला टॉपिक आहे वर्गमूळ काढणे. काय टॉपिक आहे आपला? वर्गमूळ काढणे. तर ते वर्गमूळ काढायचं आपण शिकत आहोत बरं का, लक्षात घ्या. वर्गमूळ काढणे. माझं ते वर्गमूळ कसं काढायचं आपण बघू. वर्गमूळ काढणे. बघा दुसरं उदाहरण 2916 2916. आता 4 अंकी संख्या आहे. पहिल्या उदाहरणामध्ये आपण 3 अंकी संख्या घेतली होती. आता 4 अंकी संख्या घेतली 2916. तर 2916 चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. मग काय करायचं बघा, पुन्हा तीच पद्धत. आता 2916 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचे. मग एकक स्थानी काय आहे? 6. मग ज्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 6 असेल म्हणजे त्या संपूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. बरोबर. मग 2 ने भाग देऊन बघू. बघा 2 1 2 2 चोक 8 1 उरला 11 संख्या तयार झाली. 2 पंचवीस 10 1 उरला 16 संख्या झाली. 2 8 16. आता पुन्हा बघा 1458 या संख्येच्या एकक स्थानी 8 आला म्हणजे या संपूर्ण संख्येला पुन्हा 2 ने भाग जातो. बघा 2 7 14 2 2 4 1 उरला 2 9 18
729 संख्या तयार झाली बघा, लक्षात घ्या. मग 7 अधिक 2 म्हणजे 9 आणि 9 9 18, बरोबर आहे की नाही. मग या संख्येला 3 ने भाग जातो का, आपण 3 ने भाग देऊन बघू. बरोबर, इथं 9 आहे मग 3 ने भाग देऊन बघू, कारण की इथं 3 ची कसोटी लागू पडते बघा. मग 3 ची कसोटी कशी लागू पडते, आठवा मी काय शिकवलं होतं की दिलेल्या संख्यांची जर बेरीज केली आणि दिलेल्या संख्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. मग 7 अधिक 2 म्हणजे किती, 9 आणि 9 9 18 म्हणजे तिथं 3 ने भाग देऊन बघू. बघा 3 दून 6, 1 उरला, 12 संख्या झाली. 3 चोक 12, 3 त्रिक 9. आता बघा पुन्हा 3 ने भाग जातो का बघू आपण. 3 8 24, 3 8 24 आणि 3 1 3, बरोबर. मग आता इथं 3 ने भाग जाणार नाही, लक्षात घ्या. आणि 3 ने भाग दिला तर आपलं उत्तर पॉइंट मध्ये येणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे पॉइंट मध्ये आपलं उत्तर येणार. तर आपण काय करू, 9 ने भाग देऊन बघू. 9 9 81, 9 9 81 आणि पुन्हा मग 9 ने भाग देऊन 9 1 9. तर आता बघा यांची सामायिक अवयव घेऊ आपण. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 9 गुणिला 9. मग आता सामायिक अवयवांच्या जोड्या तयार झालेल्या आहेत. मग ही एक जोडी, ही एक जोडी आणि ही एक जोडी, बरोबर आहे का. मग या सामायिक अवयवांपैकी आपण एक एकच अवयव घेणार. म्हणजे बघा 2 गुणिला 3 गुणिला 9. तर बघा बेत्रिक 6, बेत्रिक 6 आणि 6 9 54. म्हणजे तुम्ही जर 54 गुणिला 54 केले, लक्षात घ्या, तुम्ही जर 54 गुणिला 54 केले तर तुम्हाला 2916 हे उत्तर भेटेल. म्हणजे 2916 या संख्येचे वर्गमूळ काय आहे, मग 54 आहे. कळलं का, समजलं असेल तुम्हाला. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. अतिशय सोप्या सुंदर आकर्षक भाषेत मी आपल्याला एक्सप्लेन करत आहे, राईट. आणि ते आपल्याला समजत असेल असं गृहीत धरतो. अजून एक उदाहरण घेऊ, लक्षात घ्या, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की गणितामध्ये ही संकल्पना सोपी आहे आणि ती संकल्पना कठीण आहे असं आपण म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही, कारण की काही गोष्टी सहज सोडवता येतात आणि काही गोष्टी सहज सोडविता येत नाही. पण आपल्याला प्रयत्न होऊन चालणार नाही, आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि प्रयत्न जर केला तर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला संकल्पना क्लिअर होईल. बघा आता 5625, लक्षात घ्या ही एक संख्या आहे. 5625 या संख्येचे आपल्याला वर्गमूळ काढायचे आहे. काय काढायचे आहे, या संख्येचे आपल्याला वर्गमूळ काढायचे आहे. मग बघा की या आता बघा लिहून घेऊ आपण अगोदर. 5625. मग आता या संख्येच्या एकच स्थानी काय आहे, 5. मग मी सांगितलेलं आहे की ज्या संख्येच्या एकच स्थानी 5 किंवा 0 असेल, लक्षात घ्या 5 किंवा 0 असेल तर त्या ठिकाणी 5 ची कसोटी लागू पडते. म्हणजे त्या संपूर्ण संख्येला 5 ने भाग जातो असल्याचा अर्थ, बरोबर आहे का. मग 5 ने भाग देऊन बघू. 5 1 5, पुन्हा 5 1 5, 1 उरला, 5 2 10, 2 उरले, 5 5 25. म्हणजे 1125 ही संख्या तयार झाली. मग पुन्हा 1125 ला भाग जातो का बघू आपण. 5 ने देऊन बघू भाग. 5 2 10, 1 उरला, 12 संख्या तयार झाली. पुन्हा 5 2 10, 2 उरले, 5 5 25. पुन्हा एकच स्थानी 5 आला, मग पुन्हा 5 ने भाग देऊन बघू. 5 1 5, 5 चोक 20, 2 उरले, 5 5 25. बरोबर आहे का. मग आता या 45 ला आपण 5 ने भाग जाईल बघा. म्हणजे शेवटी 5 ने एकच स्थानी 5 ने भाग जाईल बघा. 5 1 5, 5 9 45, 5 9 45. पण आता इथं 9 आल्यानंतर 5 ने भाग जाईल का हो, नाही.
म्हणजे 100% याला 3 ने भागले. 3 आहे तरी 3 3 त्रिक 9 आणि पुन्हा 3 आहे तर 3. कळलं का? मग आता आपण सामायिक अवयवांच्या जोड्या लिहून घेऊ. आता बघा सामायिक अवयवांच्या जोड्या काय आहेत? 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 बरोबर गुणिला 3 गुणिला 3. मग आता यांच्या सामायिक जोड्या बघा 5 गुणिला 5 पुन्हा 5 गुणिला 5 आणि 3 गुणिला 3. मग या सामायिक अवयवांपैकी आपल्याला वर्गमूळ काढण्यासाठी आपण एक एक अवयव घेणार. बरोबर आहे का? बघा 5 गुणिला 5 गुणिला 3 5 5 25 5 5 25 आणि 25 त्रिक किती 75. म्हणजे लक्षात घ्या की 5625 या संख्येचे वर्गमूळ 75 आहे म्हणजे 75 आहे. म्हणजे 75 गुणिला 75 आपण जर केलं लक्षात घ्या बरं का 75 गुणिला जर 75 केलं तर 100% हे वर्गमूळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला 100% वर्गमूळ. ओके तर मला असं वाटतं की अजून काही उदाहरणं घेण्याची गरज नाही. आपल्याला ही कन्सेप्ट ही संकल्पना क्लिअर झाली असेल तर हा व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुन्हा बघा शिका समजा आणि त्याला हे करा. ओके आणि त्याला झूम करून त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काय ते बघा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.